आताच मागच्या वेळेला माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई इथे आलेले होते आणि ते म्हणाले आहेत की भास्कर जाधव पुढचे मुख्यमंत्री असतील. काय तुम्हाला वाटतं? आमच्या पक्षातून असलं तर आनंदच आहे आणि असणारच. मुख्य गोष्ट हीच आहे, देसाई साहेब आणि भास्करजी यांचं जुनी मैत्री आहे आणि आता पण आम्ही पाहतो भास्कर जाधवजी खूप मोठ्या एका वेगळ्या यांनी लढत असतात. आता आम्ही कोणी कुठचं पद पाहिजे, मुख्यमंत्री पद पाहिजे, विरोधी पक्ष नेता पद पाहिजे किंवा हे ते ह्याच्या मागे पडतच नाही. आमचा जो सगळा आटापिटा चाललाय, आमचा जो सगळी लढाई चाललेली आहे तो महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवण्यासाठी चाललेली आहे. जिथे जिथे अन्याय होतो तिथे जाऊन आम्ही धावत पडत जातो आणि त्याच्यावर लढत असतो. आता पण तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा जेव्हा हाऊस मध्ये पण भास्करजी आणि मी आम्ही दोघंच दिसत असतो, आम्ही लढत असतात. ते उठले की मी उठलो, मी उठलो की ते उठतात. आमच्या मागचे सगळे 18-20 लोक उठतात, काँग्रेस एनसीपी सोबत येतात. आम्ही कशासाठी लढतोय? आणि बाकीची पदं सोडा, भास्करजींना विरोधी पक्ष नेता पद द्यायला हे सरकार घाबरतं. आम्ही त्याला चॅलेंज केलं तर एक दिवसासाठी करून टाकतो. तर मुख्य गोष्ट हीच आहे की आता आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी लढत आहोत, कुठच्याही स्वार्थातून लढत नाही. आणि आम्ही पदासाठी नाही तर महाराष्ट्राला अपमानास्पद जी वागणूक या दिल्ली दरबारी भाजपच्या शासनात मिळत आहे त्याच्या विरोधात लढत आहोत. धन्यवाद.